गोंदिया शहरात गांजा तस्करांनी वेगवेगळे डावपेच अवलंबून गांजाची तस्करी सुरू केली आहे। त्यामुळे गांजाच्या अवैध तस्करीला आळा घालणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे। पोलिसांच्या डोळ्यात धूल झोकण्यासाठी रायपूरहून शाळेच्या बॅगेत गांजा भरून गोंदियाकडे निघालेल्या गांजा तस्कर टोळीतील 2 जणांना पोलिसांनी पद्धतशीरपणे घेराव घालून अटक केली असून त्यांच्याकडून 8 किलो 325 ग्रॅम गांजा सापडला आहे। त्यांच्याकडून 1,67,500 रुपये जप्त करण्यात आला आहे। त्यांच्यावर NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून गांजाची चौकशी करण्यात आली आहे। आरोपी देवेंद्र केशवर बेहेरा वय 48 राहणार कुंडली मुंडा, 17 वर्षीय विधी संघर्ष मुलगा राहणार माहुल मुंडा अंगुल यांना घेऊन बेकायदेशीर विक्रीसाठी गांजाची खेप राज्य ओडिशा तक्रारदार सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात NDPS IPC कलम 8/2029 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अटक केलेल्या दोन्ही आरोपींना जप्त केलेल्या मालासह रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।